तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आजच्या व्हिडिओत आपण काहीतरी इंटरेस्टिंग नवीन शिकणार आहे। ह्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती कशाला म्हणतात, कशी केली पाहिजे त्याच्यावरती काही नवीन टेक्निक शिकणार आहे। जसे की शेतकरी बंधूंनो, तुम्ही एवढा खर्च करता, शेतीमध्ये एवढे कष्ट करता, एवढी औषधं फवारता, त्याच्यानंतर तुम्ही शेतात आल्यानंतर पाहता की तुमचं पीक जे आहे ते एकदम उद्ध्वस्त झालेलं दिसतं। तर अशा केसमध्ये काय होतं की आपल्याला वाटतं आपण औषधं मारली म्हणजे काम झालं, पण नुसती औषधं मारून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत। तर नेमकी ही आळी आली कुठून हा प्रश्न तुम्हाला बरेचदा पडत असेल। तर ह्या आळीचं जीवनचक्र असं आहे, नर आणि मादी अशा दोन प्रकारच्या पतंग असतात, ज्या पतंगामध्ये मादी जी एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडत असते, त्या वासाने काय होतं की नराला आकर्षित केलं जातं। नर येतो वासानी जवळ, त्यांचं मिलन होतं आणि असंच मिलनानंतर ती मादी कमीत कमी 400 ते 500 अंडी घालते। आता एवढी अंडी घातली म्हटल्यानंतर त्यातून 400 ते 500 पिल्लं येणारच आहेत। म्हणजे जर एका नर मादीचं मिलन झालं तर 500 अंडी होणार आहेत। असा एक नर कमीत कमी 10 ते 12 माद्यांसोबत मिलन करत असतो। आता या 10-12 माद्यांसोबत झालेल्या मिलनानंतर 5000 ते 10000 पर्यंत अंडी होणार असतात। म्हणजे एका नराला जर पकडू शकलो आपण तर 5 ते 10000 अंडी आपण वाचवणार आहोत। तर हे कसं काय करायचं बाबा, ह्याच्यासाठी तर तुम्ही औषधं मारलेली आहेत, पण औषधांनी काही परिणाम होत नाही। कारण औषधं आपण पानांवरती फवारतो, हे पतंग कुठेतरी लपून बसलेले असतात झाडामध्ये आणि नंतर उडून येऊन परत ते अंडे घालतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही। मग ह्याच्यावरती दोन शास्त्रज्ञांनी एक चांगला शोध लावलेला आहे जुन्या काळात। तर हे नर आणि मादीचं मिलन नेमकं होतं कसं ह्याचा त्यांनी शोध लावला। ह्याच्यामध्ये मादी एक विशिष्ट प्रकारचा गंध जी सोडत होते, ज्याच्यामुळे तो नर तिथं आकर्षित होतोय, त्याचा त्यांनी नाव फेरोमोन असं ठेवलं। फेरोमोन काय करतं की हा एक सिंथेटिक वास आहे, मादी जी सोडते तोच वास, त्याला आपण सिंथेटिक याच्यामध्ये फेरोमोन म्हणतो। ह्या फेरोमोनच्या वासाने तो नर जर आकर्षित होतोय तर केमिकलच्या फॉर्ममध्ये हा फेरोमोन सुद्धा काढला जातो बाजूला। तर ही जी आपण कृत्रिम प्रकारे वास ज्याच्यामध्ये ल्यूरमध्ये टाकलेला असतो, म्हणजे ते कृत्रिम प्रकारे मादी बनवलेली आहे ह्या नराला फसवण्यासाठी। त्या नराला त्या वासाने आकर्षित केलं जातं, नर मादीकडे आकर्षित होतो येतो। आता आल्याच्या नंतर त्याला पकडायचं कसं, म्हणून तिथे एक ट्रॅप लावलेला असतो, त्या ट्रॅपच्या आतमध्ये हा वास येत असतो। नर येतो, ट्रॅपवरती बसतो, आतमध्ये जातो, आतमध्ये गेल्यानंतर त्याला परत बाहेर येण्यासाठी काही चान्स नसतो, म्हणजे ट्रॅपचं काम पूर्ण आणि तो नर त्याच्यामध्ये पकडला जातो। आता नर पकडल्यानंतर ह्यांचं परत मिलन होणार नाहीये। मग अशा 8 ते 10 माद्यांसोबत मिलन जर नाही झालं तर नवीन अंडी ह्याच्यामधून उत्पन्न होणार नाहीयेत। म्हणजे थोडक्यात काय, एका नराला पकडलं तर कमीत कमी 5000 अंडी आपण थांबवतो, 5 ते 10000 अंडी आपण थांबवतो, ज्याच्यामुळे किडींचा होणारा प्रसार हा आपण पूर्णपणे थांबवू शकतो। तर अशा प्रकारचे अनेक नर आपण त्या ट्रॅपमध्ये फसवतो, होणारं आपलं पिकाचं नुकसान आपण मोठ्या प्रमाणावरती थांबवतो। तर आता ह्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट काय आहे, प्रत्येक मादीचा हा जो वास असतो हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो। प्रत्येक नर हा त्या मादीच्या म्हणजे त्याच जातीच्या मादीकडे आकर्षित होतो, तो दुसऱ्या मादीच्या वासाकडे आकर्षित होणार नाहीये। त्याच्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या किडींसाठी वेगवेगळे फेरोमोन्स बनलेले आहेत। आणि आता हे फेरोमोन्सच फक्त वेगवेगळे नसतात, तर त्या किडीसाठी पण त्याचे ट्रॅप वेगवेगळे बनलेले असतात। आता ट्रॅपमध्ये मी फरक सांगतो काय होतो की समजा जर एखादा पतंग मोठ्या साईजचा आहे तर त्यासाठी असणारा जो ट्रॅप आहे तो फनेल ट्रॅप असतो, जेणेकरून तो पतंगाला जाण्यासाठी तेवढी जागा असायला हवी। आणि समजा पतंग एकदम छोट्या साईजचा आहे, म्हणजे मच्छराच्या साईजचा किंवा त्याच्यापेक्षा अजून जवळपासचा असेल, तर अशा केसमध्ये त्या पतंगाला त्या ट्रॅपमध्ये पकडणं अवघड आहे। मग त्यासाठी पाण्याचा ट्रॅप वापरला जातो, ज्याला वॉटर ट्रॅप म्हटलं जातं। पतंग येतो, पाण्याच्या भोवती फिरतो वासामुळे आणि पाण्यात पडतो, नंतर उडू शकत नाहीत। तर अशा प्रकारे ट्रॅप आणि ल्यूरचं डिझाईन केलेलं असतं, ज्याच्यामुळे आपण त्या किड्यांना पकडू शकतो। तर आता मी तुम्हाला सांगणार की कोणता ट्रॅप कोणत्या किडींसाठी वापरला जातो आणि कोणत्या पिकासाठी। तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करूयात पहिला फनेल ट्रॅपपासून। फनेल ट्रॅपमध्ये येणारे 5 प्रकारची किडी आहेत, ज्यांची नावं आहेत, पहिली घाटे आळी, दुसरी तंबाखूची पाने खाणारी आळी, तिसरी भाताचा खोड किडा, गुलाबी बोंड आळे आणि मक्याची लष्करी आळी। अशा 5 प्रकारच्या किडी आपण ह्याच्यामध्ये पकडू शकतो। पण समजा 5 प्रकारचे ल्यूर एकत्र लावले ते चालणार आहे का, तर नाही। तुम्हाला प्रत्येक वेळेस फनेलमध्ये एक प्रकारचाच ल्यूर लावावा लागतो, कारण त्याच प्रकारची किडी त्याच्यामध्ये येऊ शकते। एका वेळेस 2 जर ल्यूर आपण लावले तर त्यावेळेस कन्फ्युजन होऊन दोन्ही किडी येत नसतात, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता ह्या किडींबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। ज्यावेळेस हा फनेल ट्रॅप आपण वापरतो त्याच्यामध्ये पहिली जर घाटेआळी आपल्याला लावायची असेल तर ल्यूर कोणता लावायला पाहिजे, तर ह्याचं नाव असतं हेलिकोवर्पा आर्मिगेरा। ह्याचं हे सायंटिफिक नेम आहे, ज्याला सायंटिफिक नाव म्हणतात हेलिकोवर्पा आर्मिगेरा। ह्याचा ल्यूर तुम्ही फनेलमध्ये लावला पाहिजे। म्हणजे घाटेआळी जी आपण घाट्यावरती बऱ्याचदा पाहतो, हरभऱ्यावरती घाटेआळी हिरव्या रंगाची, किंवा बऱ्याच पिकांवरती पानं खाणारी ही आळी सर्वत्र आपल्याला दिसते। दुसरी आळी असते ती तंबाखूची पाने खाणारी आळी, तपकिरी रंगाची आळी जी म्हणतो, तपकिरी ठिपके तिच्या अंगावर असतात, ही आळी सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसते। सोयाबीन, तूर, चना बऱ्याच ठिकाणी ही आळी असते। तर हिला पकडण्यासाठी पण हिचा स्पोडोप्टेरा ल्युटेरा नावाचा ल्यूर आपल्याला याच्यामध्ये लावला पाहिजे। तर 3 नंबरची जी आहे ती ही मक्याची लष्करी आळी। मक्याची लष्करी आळी म्हणजे हिने इतका हायदोस घातलेला आहे की मक्याचं पीक पूर्ण ही उद्ध्वस्त करते, पोंग्यामध्ये आतमध्ये शिरून ही आळी पूर्ण पोंगा खाऊन टाकते ते, आणि ज्याच्यामुळे मक्याचं जवळपास 60 ते 70% नुकसान होतं। तर मक्याच्या लष्करी आळीचं नाव असतं फॉल आर्मी वार्म। ह्या ल्यूर
लूरला तुम्ही ह्या फनेल ट्रॅपमध्ये लावलं पाहिजे. चौथा प्रकार येतो गुलाबी बोंडाळी. गुलाबी बोंडाळीपासून सर्व शेतकरी आधीपासूनच परिचित आहेत की गुलाबी बोंडाळीचा अटॅक हा ज्यावेळेस बोंड लागतात त्याच्यानंतर होतो आणि बोंडाला ही होल पाडून पूर्ण बोंड खराब करून टाकते. तर ह्याच्यासाठी आपल्याला पेक्टिनोफोरा गोसिफिलिया नावाची ल्यूर ह्या फनेल ट्रॅपमध्ये लावली पाहिजे. पाचवा प्रकार येतो YSB येल्लो स्टेम बोरर, ज्याला भाताचा खोडकिडा म्हणतात. भातामध्ये खोडामध्ये आतमध्ये शिरणारी जी आळी आहे तिला भाताचा खोडकिडा म्हणजेच येल्लो स्टेम बोरर, ह्याचा ल्यूर तुम्ही फनेल ट्रॅपमध्ये लावला पाहिजे, जेणेकरून भातावरतीही होणाऱ्या किडीचं नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. तर असे 5 प्रकार आता झालेले आहेत. तर फनेल ट्रॅपची मी तुम्हाला रचना सांगतो कशी असते. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी फनेल ट्रॅप दाखवतो. फनेल ट्रॅप म्हणजे काय, तर हा नरसाळ्याच्या शेपचा ट्रॅप असतो, ज्याला नरसाळ्याच्या शेपमुळे फनेल म्हटलं जातं. आता ह्या ट्रॅपमध्ये काय काय पार्ट येते दाखवतो. एक म्हणजे ह्याचे झाकण, त्या झाकणाच्या मध्ये जे होल असतं हे असतं ल्यूर लावण्यासाठीचं. दुसरं असतं ह्याचे नरसाळ. ह्या नरसाळ्याच्या खाली आपण बॅग लावलेली असते ज्याच्यामध्ये किड्यांना पकडलं जातं. तर अशा प्रकारे ही बॅग आहे. ह्या बॅगला खालच्या बाजूने आपल्याला गाठण करून बांधावं लागतं. आता मी बांधायचं कसं ते दाखवतो. हा जो ल्यूर आहे ह्या ल्यूरला पहिल्यांदा खोलावं लागतं. ल्यूर खोलताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ल्यूरला हाताचा वास लागला नाही पाहिजे. ह्या ल्यूरला हाताचा वास लागला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण पॅकेटमध्येच ल्यूरला पकडतो. आणि जो हा फनेल ट्रॅप आहे ह्याच्या ह्या झाकणाला इथं सेंटरला आपण ही ल्यूर दाबून बसवतो. अशा प्रकारे ही ल्यूर बसते. त्यानंतर ह्या ट्रॅपला हे जे 3 पॉईंट्स दिलेले आहेत, हे 3 पॉईंटला इथं आपल्याला असेंबल करायचं आहे. आतमध्ये दाबल्याच्या नंतर हे फिट होतं आणि हा तयार झाला आपला फनेल ट्रॅप. ह्याला आपल्याला आता शेतामध्ये बांधण्यासाठी साईडला एक हुक दिलेलं असतं. ह्याच्या लाकडाच्या मदतीने आपण असं बांधू शकतो. ही जी बॅग आहे ही खाली ओपन नाही राहिली पाहिजे, त्याला खाली आपल्याला गाठण मारून लाकडालाच बांधायचे. अशा प्रकारे हा फनेल ट्रॅप रेडी होतो आणि हा आपण किड्यांसाठी वापरू शकतो. ह्याला लावताना काय काय काळजी घेतली पाहिजे, तर एका एकरामध्ये कमीत कमी 6 ते 8 फनेल ट्रॅप लावले पाहिजेत. कशासाठी, तर आपल्याला हे मॉनिटरिंगसाठी लावायचे. म्हणजे थोडक्यात आपल्या शेतामध्ये किती प्रमाणामध्ये कीड अवेलेबल आहे हे आपल्याला चेक करायचं असतं मॉनिटरिंगमध्ये. जर समजा दिवसाचे 6 पेक्षा जास्त पतंग आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात तर ह्याचा अर्थ की आपल्या इथं किडींचं प्रमाण जास्त आहे. अशा केसमध्ये आपल्याला 12 ते 15 फनेल ट्रॅप मिनिमम लावले पाहिजे, जेणेकरून आपण त्याचं मास ट्रॅपिंग करू शकतो. मास ट्रॅपिंग म्हणजे काय की किडींचं प्रमाण जास्त असताना आपल्याला जास्तीत जास्त किडींना पकडणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं मेटिंग थांबणार आणि पुढचं त्यांचं प्रजनन थांबेल. तर हा आपल्याला लावायचं आहे कधीपासून, महत्त्वाचं म्हणजे ह्याची लागवड ज्यावेळेस होते त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपण फनेल ट्रॅप लावले पाहिजेत, ज्याच्यामुळे बाहेरून येणारे पतंग आपल्याला त्याच्यात पकडता येतात आणि त्यामुळे पुढची होणारी उत्पत्ती पूर्णपणे थांबू शकते. लावताना किमान 1 ते 1.5 फूट आपल्या पिकापेक्षा हाईटवर ते लावले पाहिजेत, जेणेकरून किडींना त्या वासाने इझिली येता येतं आणि ट्रॅपमध्ये ते पकडले जातील. पिकाची हाईट जशी वाढत जाते त्याच्याप्रमाणे फनेल ट्रॅपची हाईट देखील आपल्याला वाढवावी लागते. तर आता याच्यातला मी दुसरा प्रकार सांगतोय जो आहे की फळमाशी. ही फळमाशी सरसकट सगळीकडे दिसते आपल्याला. बरेचदा आपण पाहतो की घरात ठेवलेल्या काही फळांवरती सुद्धा ही फळमाशी डंक मारून जाते आणि आतमध्ये आळ्या सापडतात. म्हणजे तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की केळी आपण फोडली त्याच्यामध्ये आळ्या निघल्या, किंवा कधी आंबा आपण चिरतो त्याच्यामध्ये आळ्या निघतात, किंवा कलिंगडामध्येही कधी कधी आळ्या असतात, किंवा काकडी, दोडका, हे वेगवेगळ्या प्रकारच्या फळांमध्ये आपण घरी आणल्यानंतर बऱ्याचदा आळ्या पाहिलेल्या असतात. ह्या आळ्या येतात नेमक्या कुठून? ह्या आळ्यांमागचं खरं कारण असं आहे की जी एक माशी येऊन अंडी घालते त्यातून ह्या आळ्या येतात, तिला पकडण्यासाठी एक ट्रॅप असतो, त्याचं नाव आहे मॅक्स प्लस ट्रॅप. आता फक्त एक मॅक्स प्लस ट्रॅप जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जे अट्रॅक्टंट टाकावं लागतं हे 2 प्रकारचं असतं. ह्या आळ्यांमध्ये एक वेलवर्गीय आणि फळवर्गीय अशा 2 प्रकारांमध्ये हे मोडतात, ज्यांच्या 2 प्रकारच्या जाती आहेत. आता मी पहिल्याबद्दल सांगतो, जे फळवर्गीय पिकांमध्ये ती माशी येते. फळवर्गीय पिकं म्हणजे कोणती, तर सीताफळ, चिक्कू, पेरू, आंबा, जी गोड फळं आहेत ह्या गोड फळांवरती एक प्रकारची माशी आकर्षित होते, तिचं नाव आहे बॅक्टोसेरा डोर्सॅलिस, जिला आपण फळमाशी म्हणतात, फ्रूट फ्लाय म्हटलं जातं हिला. आता या फ्रूट फ्लायला पकडण्यासाठी मॅक्स प्लस कसा वापरायचा, तर हा मॅक्स प्लस ट्रॅप आहे. मॅक्स प्लस ट्रॅपला पहा माशा जाण्यासाठी खालून होल असतं, त्या होलमधून माशा आतमध्ये जातात. त्याला ल्यूर लावण्यासाठी इथं ल्यूर होल्डर आहे. हा जो ल्यूर आहे आपल्याला हा ल्यूर ह्याच्यामध्ये इथं अडकावं लागणार आहे. ल्यूर अडकावला ह्या झाकणामध्ये पाणी ओतावं लागतं. पाणी ओतल्याच्या नंतर ह्याला फिट करून बंद करून द्यायचं आणि दोरी बांधून ह्याला असं अडकून टाकायचं. बस एवढंच काम आहे. त्यानंतर हा 2 महिने चालतो. 2 महिन्यानंतर परत ल्यूर बदलावं लागतं आपल्याला. याच्या वासाने त्या माशा आकर्षित होतात, आतमध्ये आल्यानंतर ह्या पकडल्या जातात, पाण्यामध्ये पडतात आणि परत बाहेर जाऊ शकत नाहीत. तर मॅक्स प्लस ट्रॅपचं हे एक काम चांगलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता दुसरा प्रकार असतो, तो असतो मेलन फ्लायचा. शेतकरी बरेचदा कन्फ्यूज असतात की फळमाशी म्हणजे सगळीकडे दिसते ती फळमाशीच आहे का, तर नाही. दोन्हीमध्ये थोडासा फरक असतो साईजमध्ये. मेलन फ्लाय ही फ्रूट फ्लायपेक्षा थोडीशी साईजमध्ये मोठी असते, पण तुम्हाला ते डोळ्यांनी ओळखणं खूप अवघड आहे. तर मग अशा केसमध्ये मेलन फ्लायसाठी पण हा मॅक्स प्लस ट्रॅप वापरला जातो. मेलन फ्लाय म्हणजे कशामध्ये अटॅक करते, तर ही काकडी, कलिंगड, दोडका, घोसावळी, कारली
अशी जी वेलवर्गीय पिकं आहेत त्या सगळ्यांमध्ये ही अटॅक करते. ह्या माशीला पकडण्यासाठी पण हा मॅक्स प्लस ट्रॅपच वापरला जातो. ह्याच्यामध्ये बॅक्टोसुरा कुकुरबिट नावाची ल्यूर म्हणजेच मेलन फ्लायची ल्यूर वापरली पाहिजे. शेतकरी बरेचदा चुकीची ल्यूर त्याच्यामध्ये वापरतात, फळमाशीची ल्यूर वापरतात आणि फायनली त्यांच्या पिकावरती त्याचा काही इफेक्ट दिसत नाही. पिकांवरती जी काही ही माशी जी डंक मारते, म्हणजे थोडक्यात ही माशी त्या फळावरती एका ठिकाणी डंक मारते, ते फळ वाढत नाही, त्या ठिकाणी एक छोटंसं होल दिसतं आणि फळ वाकडं व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही तिथून त्याला फोडून पाहिलं तर आतमध्ये तुम्हाला आळी दिसेल छोटीशी. हीच आळी हळूहळू मोठी होऊन त्या फळाला खाणार आहे आणि परत कोशावस्थेत जाऊन ह्याच्यापासून नवीन माशी तयार होणार आहे. तर ह्या माशीला पकडण्यासाठी हा मॅक्स प्लस ट्रॅप वापरणं कधीही चांगलं. आता ह्या ट्रॅपला वापरायचं किती प्रमाणात, एका एकरामध्ये 8 ते 10 ट्रॅप वापरले पाहिजेत ज्यावेळेस आपल्याला मॉनिटरिंग करायचं की माशांचं प्रमाण किती आहे. आणि समजा जर काय 5 ते 6 पेक्षा जास्त माशा एका दिवसामध्ये ट्रॅपमध्ये सापडतात तर अशा केसमध्ये आपल्याला 12 ते 15 ट्रॅप वापरले पाहिजेत. पिकाची उंची ह्याच्यामध्ये काही मॅटर करत नाही. तुम्ही पिकाची उंची 1.5 फूट ते 2 फूट पिकापेक्षा हाईटवरती लावू शकता. ज्यावेळेस आंब्याच्या बागा आहेत अशा ठिकाणी तुम्ही आंब्याच्या झाडाला ह्या ट्रॅपला बांधू शकता, कारण ही माशी बऱ्याच उंचीपर्यंत उडू शकते. आंब्याच्या झाडावर जाऊन सुद्धा फळावरती ती डंक मारते, त्यामुळे तिला असं काही नाही की ट्रॅप खूप उंचीवर आहे मी तितकं उडू शकत नाही. तर ह्या मॅक्स प्लसला तुम्हाला दुसरा एक पर्याय मी सांगतो, जिथं आपल्याला कमी खर्चात चांगलं काम करायचं आहे अशा वेळेस तुम्हाला हा ग्लास ट्रॅप खूप उपयोगी पडतो. ग्लास ट्रॅपचं डिझाईन जे आहे हे यूज अँड थ्रो आहे, म्हणजे कमीत कमी 3 सीझनपर्यंत तुम्ही आरामशीर वापरू शकता. आता या ग्लास ट्रॅपचं स्ट्रक्चर कसं आहे तर ह्याला साईडला 3 होल असतात. ह्या 3 होलमधून माशी आतमध्ये येते. खालच्या बाजूला ह्याच्या बॉटम कवर असतो, ज्या कवरमध्ये माशा आत गेल्यानंतर पडतात आणि समजा जर ते भरलं तर खोलून तुम्हाला त्यातल्या मासे फेकून द्यायच्यात आणि परत एकदा ते झाकण त्याला लावायचे. तर या ग्लास ट्रॅपचं डिझाईन एकदम यूज अँड थ्रो आहे, पण हे वापरणं शेतकरी पसंत करतात कारण कमीत कमी खर्चामध्ये हे किडींचं नियंत्रण मिळून देतं. ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट आणि मेलन ह्या दोन्ही प्रकारचे ल्यूर वापरू शकता, पण एका वेळेस फक्त लक्षात ठेवा की फ्रूट किंवा मेलनचीच तुम्हाला ल्यूर लावायची. ज्यावेळेस आपण ल्यूर बांधतो त्यावेळेस ह्या इथे एक पिळा मारायचा असतो आपल्याला. तो कशासाठी तर ह्या ग्लास ट्रॅपमध्ये ज्यावेळेस आपण ओवून घेतो तर या होलमधून आपल्याला ओवून घ्यायचं आहे. ज्यावेळेस हे ल्यूर वरती जातं तर ह्या होलच्या समोर ते ल्यूर दिसलं पाहिजे, म्हणून आपल्याला तो दुसरा पिळा मारायचा असतो, जेणेकरून इथून हवा आत गेल्याच्या नंतर ल्यूरला लागून ती हवा परत इथून बाहेर निघली पाहिजे आणि किड्यांना लवकर आकर्षित केलं पाहिजे. त्यानंतर हा जो आपला खालचा बॉटम कॅप आहे हा आपल्याला बसून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ह्या ट्रॅपची असेंब्ली होऊन जाते. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे माझ्या शेतात तर ही किडे दिसत नाहीत, पण एक छोटे छोटे उडणारी ही चिलटं दिसतात किंवा हे पांढरी माशी, मावा, तुडतुडे फुलकिडे दिसतात, ह्यांना कसं ट्रॅपमध्ये पकडायचं. तर ह्यांच्यासाठी ही एक प्रकारचा ट्रॅप असतो जो कलरवरती काम करतो. त्या ट्रॅपच्या माहितीसाठी सुद्धा तुम्ही आय बटनला क्लिक करा. त्याचा आम्ही सेपरेट एक चांगला मोठा व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्ही पाहून त्याच्याबद्दल माहिती सहजपणे मिळवू शकता. तर मित्रांनो, ह्याच्यातला आता पुढचा ट्रॅप राहिला ज्याला म्हणतात वॉटर ट्रॅप. तर तुम्ही कधी पाहिलं का की टोमॅटोवरती लीफ मायनर नाग आळी आलेली आहे, तर ही नाग आळी किंवा वांग्यावरती शेंडा आणि फळपो करणारी आळी आलेली आहे, किंवा चौकोनी टिपक्याचा पतंग जो कोबीवरती आपण पाहतो की पानं खातो, तर ह्या तिन्हीच्या प्रकारच्या पतंग आहेत. ह्यांना पकडण्यासाठी वॉटर ट्रॅप वापरला जातो. ह्या वॉटर ट्रॅपमध्ये आता सगळ्यात पहिलं आपण घेऊयात वांग्याची शेंडा आणि फळपो करणारी आळी. वांग्यामध्ये बरेचदा प्रॉब्लेम आपण पाहतो की त्याचे शेंडे जे आहेत ते सुकतात आणि खालच्या बाजूला लावलेले असतात. जर त्याला कट करून चेक केलं तर त्याच्या आतमध्ये एक आळी सापडते, किंवा वांगे कधी चिरताना आपण पाहिले की त्याच्या आतमध्ये आळी असते. हीच आळी वांग्याची शेंडा आणि फळपो करणारी आळी. हिचं नाव असतं ल्युसिनोड्स ऑर्बोनेलिस, जिला सायंटिफिक नेम हे ल्युसिनोड्स ऑर्बोनेलिस आहे, जिच्या ल्यूरचं नाव पण हेच असतं. ही ल्यूर वॉटर ट्रॅपमध्ये आपल्याला लावून त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं खालच्या बाजूला, आणि त्याच्या वासाने त्याचे पतंग आकर्षित होतात ल्युसिनोड्सचे आणि येऊन त्याच्यामध्ये पडतात, ज्याच्यामुळे मेटिंग थांबून ह्यांचंही प्रमाण थांबणार आहे. आता फक्त हे ल्युसिनोड्ससाठी वापरलं जात नाही वॉटर ट्रॅप, तर ह्याच्यासोबत टोमॅटो लीफ मायनर ज्याला नागाळी किंवा टुटा ल्यूर म्हटलं जातं, टुटाची जी आळी आहे जी पानं खाऊन पूर्ण नागमोडी करून टाकतं, तर ह्या आळीच्या पतंगाला पकडण्यासाठी सुद्धा वॉटर ट्रॅप वापरला जातो, ज्याच्यामध्ये टोमॅटो लीफ मायनरची ल्यूर ज्याला TLM ल्यूर सुद्धा म्हटलं जातं, ही ल्यूर लावायची आहे. तिसरा जो प्रकार आहे आपला डायमंड बॅकमोथ, ज्याला चौकोनी ठिपक्याचा पतंग म्हटलं जातं. कोबीमध्ये सर्रास हा पतंग अंडी घालतो आणि हिरव्या रंगाची छोटी आळी त्यामधून येते, तर ह्यालाही पकडण्यासाठी डायमंड बॅकमोथची DBM ल्यूर त्याच्यामध्ये लावली पाहिजे. तर ह्या 3 प्रकारच्या ल्यूर लावून आपण वॉटर ट्रॅपमध्ये ह्या प्रकारचे किडे पकडू शकतो. प्रत्येक एका किडीसाठी पर्टिक्युलर लक्षात ठेवा की आपल्याला त्याच प्रकारची ल्यूर लावायची आहे, वेगळी ल्यूर त्याच्यामध्ये लावायची नाही. तर ह्या ट्रॅपची मी तुम्हाला असेंब्ली प्रोसिजर दाखवतो. ह्या ट्रॅपमध्ये मधला वॉटर कंटेनर आहे, त्याच्यानंतर बॉटम बेस ज्याच्यामध्ये आपल्याला जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण काठी रवतो त्या काठीला पकडण्यासाठी म्हणून बॉटम बेस आहे. पहिल्यांदा काठी रवून घ्यायची आहे, हा बॉटम होल्डर त्याच्यामध्ये लावायचा आहे, त्याच्यावर वॉटर कंटेनर लावायचा आहे.
वॉटर कंटेनरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता राहिला हा ल्यूर होल्डरमध्ये ल्यूर लावायची आहे आणि हा होल्डरवरून लावून टाकायचा आहे. पाण्यामध्ये आपल्याला तेल टाकावं लागतं. त्याचं कारण असं आहे की समजा पतंग आला, पतंगाच्या अंगावरती पावडर सारखा काही भाग असतो ज्याच्यामुळे पतंग पाण्यात जर पडला तर तो परत उडू शकतो. म्हणून आपण तेल जर त्याच्यामध्ये टाकलं, साधं तेल टाकायचं गोडे तेल, हे जर तेल टाकलं तर पतंग येऊन त्यामध्ये पडतो आणि परत उडू शकत नाही, ज्याच्यामुळे आपल्याला हा ट्रॅप वापरणं इझी होऊन जातं. हे एकरी 6 ट्रॅप वापरले पाहिजेत मास ट्रॅपिंगसाठी आणि जर मॉनिटरिंग करायचं असेल तर तुम्हाला 2 ते 4 ट्रॅप तुम्ही लावले पाहिजेत. ट्रॅप वापरताना किमान 2 ते 3 फूट हाईटवरती हा ट्रॅप लावा, जेणेकरून पिकाची हाईट जशी जशी वाढत जाईल तसे ट्रॅप आपल्याला वरती घेणं शक्य नाहीये, म्हणून आपण ह्याला सुरुवातीलाच मोठ्या हाईटवरती लावतो. आता ह्याच्या पुढचा हा वॉटर ट्रॅप सारखा अजून एक आपल्याकडे ट्रॅप अवेलेबल आहे, जो की फेरोमोन ट्रॅप प्लस सोलर ट्रॅप म्हणून काम करतो, जो आपलं नवीन प्रोडक्ट आहे. तर ह्या प्रोडक्टची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करा आणि ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. तर आता मी जो पुढचा ट्रॅप तुम्हाला सांगणार आहे हा स्पेशल आहे नारळवर्गीय पिकांसाठी, किंवा जे कोकण पट्टा म्हणा किंवा समुद्रकिनारी पट्टा आहे, ज्याच्यामध्ये नारळाच्या झाडांवरती येणारे 2 प्रकारचे भुंगे असतात, ज्यांना गेंड्या आणि सोंड्या भुंगा म्हणलं जातं. तर ह्यांच्याबद्दल मी तुम्हाला एक ट्रॅप सांगणार आहे नवीन. ह्या ट्रॅपचं नाव असतं बकेट ट्रॅप. आता ह्या बकेट ट्रॅपमध्ये गेंड्या भुंगा म्हणजे रेड पाम वेविल, ज्याला लाल रंगाची सोंड असते आणि त्या सोंडीने येऊन तो होल करतो आणि नारळाच्या झाडामध्ये होल पाडून आतमध्ये तो गाभा खातो. तर ह्या भुंग्यासाठी आपल्याला RPW ची ल्यूर वापरायची आहे बकेट ट्रॅपमध्ये. तर ह्या ट्रॅपचं डिझाईन असं आहे की ह्याच्या बाहेरचा भाग जो आहे, बाहेरच्या भागाला हे पोत्यासारखं आवरण केल्यासारखं दिसतं, ज्याला खरबुडं हे केलेलं असतं, जेणेकरून किडा चढून त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. हा भुंगा त्याच्यावरती चढून आतमध्ये जातो, एकदा पाण्यात पडला की तो परत बाहेर उडत नाही, ज्याच्यामुळे त्याला पकडणं इझी होऊन जातं. तर हा रेड पाम वेविल आपण पकडू शकतो. दुसरा आहे गेंडा भुंगा. गेंडा भुंगा ह्याचं नाव गेंडा भुंगा कशामुळे, तर ह्याला गेंड्यासारखं शिंग आहे, ह्या शिंगामुळे त्याचं नाव गेंडा भुंगा आहे, ज्याला रायनोसोरस बीटल म्हटलं जातं. ल्यूर मागताना रायनोसोरस बीटलची ल्यूर सांगायची. ही ल्यूर आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो, ज्याच्यामुळे ह्या गेंड्या भुंग्याचं सुद्धा नियंत्रण आपण सहजपणे मिळवू शकतो. आता हा जो ट्रॅप आहे रायनोसोरस बीटल किंवा रेड पाम वेविल, हे दोन्हीही किडे नारळ, सुपारी, खजूर अशी जे काही पिकं असतात जी नारळवर्गीय पिकं आहेत त्या सगळ्यांसाठी आपण वापरू शकतो. आता आपण हा बकेट ट्रॅप पाहतोय. बकेट ट्रॅपमध्ये काय काय पार्ट आहे तुम्हाला दाखवतो मी. बकेट ट्रॅपच्या आतमध्ये हे ल्यूर असते, रायनोसोरस बीटल, हे त्याचं ल्यूरचं हुक आहे. आणि बकेटमध्ये 2 प्रकार असतात, एक वॉटर कंटेनर असतो आणि दुसरा जो आहे हा त्याला पकडण्यासाठीचा वरचा एक भाग असतो. वॉटर कंटेनरला ह्याच्या आतमध्ये टाकून द्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर हे जे हुक आहे त्या हुकला आपल्याला इथं सेंटरला दाबायचं, ल्यूरचं हुक. त्यानंतर ल्यूरला खोलून त्या हुकला अडकवायची. हा आपला ल्यूर आहे, त्या ल्यूरला आपल्याला ह्या हुकला बांधायचं. ह्या इथं आपण त्याला बांधतो. वापरताना एकरी 5 ते 6 ट्रॅप आपल्याला वापरायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण हे किडे पकडू शकतो. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही ऐकून घ्या, ट्रॅप तर आपण परत परत वापरू शकतो, परंतु ल्यूर ही तिची शेल्फ लाईफनुसारच वापरावी लागते. म्हणजे तिची प्रत्येक ल्यूरची एक शेल्फ लाईफ ठरलेली आहे. फील्डवरती ज्यावेळेस पाकिट खोलून आपण लावतो, प्रत्येक ल्यूरला त्याची लाईफ त्या पाकिटावरती लिहिलेली असते. काहींची 30 दिवस आहे, काहींची 60 दिवस असते. तर पाकिटवरची लाईफ पाहून आपल्याला त्याच्या अगोदर ही ल्यूर बदलणं खूप गरजेचं असतं. नाहीतर शेतकरी समजा ल्यूरची लाईफ संपल्यानंतर पण तो ट्रॅप तसाच वापरत असेल तर किडींचं प्रमाण परत वाढायला सुरुवात होते आणि त्याला वाटते की अरे ट्रॅप लावल्यानंतर सुद्धा मला घ्यायचा फायदा नाही झाला. तर ही काळजी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे मटेरियल किंवा हे प्रोडक्ट घ्यावेत कुठून. कृषी सेवा केंद्रामध्ये हे प्रोडक्ट्स तुम्हाला लवकर भेटत नाहीत, कारण शेतकऱ्यांमध्ये याची जागरूकता खूप कमी आहे. त्यासाठी आम्ही तुमची चांगली सोय केलेली आहे. कृषीस्टोर.com वरती जाऊन तुम्ही ह्या प्रोडक्ट्सला ऑर्डर करू शकता. हे तुम्हाला घरपोच डिलिव्हर होतील. आणि जर तुम्ही पहिल्यांदा जर परचेस करत असाल तर तुम्हाला 10% ऑफचे एक कुपन कोड आहे, तो जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला 10%चं डिस्काउंट सुद्धा मिळू शकतं. तर मला वाटतं तुम्ही लवकर ऑनलाईन जा आणि ह्या प्रोडक्ट्सला ऑर्डर करा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या मते तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यात माहिती मिळालेली असेल. तर अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणारे नवीन काही माहिती अजून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट देखील करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. जसं गव्हर्नमेंट पण म्हणतं तसं मी सुद्धा म्हणतो की तुम्ही नैसर्गिक फार्मिंगकडे वळा आणि नैसर्गिक शेतीच करा, ज्याच्यामुळे मातीची सुपीकता टिकून राहील आणि तुमच्या खर्चामध्ये बचत सुद्धा होईल. कारण शेतकऱ्यांचं मेन जे आता प्रॉब्लेम आपण पाहतो तो आहे त्याचा खर्च खूप जास्त होतोय. जर नैसर्गिक शेती केली तर तुमचा खर्च कमीत कमी झाल्यानंतर तुम्ही उत्पन्न नक्कीच वाढवू शकता.